शिवराय मित्रांनो, तर डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे रील क्रिएट करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आर्ट मोशन ओपन करून घ्यायचं आहे. आर्ट मोशन ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा प्रोजेक्ट्समध्ये यायचं आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये वापरले जाणारे बीटमार्क आणि शेकी प्रीसेट आपल्याला आपल्या व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंक करून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता आर्ट मोशनमध्ये. तर आर्ट मोशनमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे. ओपन करून घेतल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये तुम्हाला गेल्यानंतर अशा प्रकारे मटेरियल दिसून येणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा एक काय करायचं आहे की तुमच्या गाडीचा इमेज इथं ॲड करून घ्यायचा आहे. आता हा इमेज मी इथं डेमोसाठी यूज केला आहे. तर तुम्ही स्वतः तुमच्या गाडीचा इमेज ॲड करून हा स्टेटस आहे तो इझिली क्रिएट करू शकता. आता गाडीचा इमेज ॲड करून घेतल्यानंतर वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया म्हणजेच आपल्याला एकाच क्लिकमध्ये हा इमेज आहे तो फुल स्क्रीन करून घ्यायचा आहे. त्यासाठीच आपण 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर मूव अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन ही गाडी मधोमध घेऊन यायची आणि या गाडीचे लेंथ आहे म्हणजे आपली जी लेअर आहे त्याची लेंथ शेवटच्या बीटमार्कपर्यंत वाढवून सगळ्यात पहिल्यांदा इथं आपल्याला काय करायचं आहे की इथपासून चालू होणाऱ्या प्रत्येक बीटमार्कला 2 भागात कट करायचे आहे. बघू शकता अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे आणि कट केल्यानंतर जो पहिला भाग आहे तो अशाच प्रकारे राहणार आहे आणि जो सेकंड भाग आहे तो आपल्याला काय करायचं आहे याला ॲनिमेशन द्यायचं आहे. ॲनिमेशन दिल्यानंतर म्हणजे ॲनिमेशन म्हणजे कीवर्ड म्हणजे बघू शकता ॲनिमेशन देण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा 8.3 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन आपल्याला अशा प्रकारे मूव अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये यायचं आहे. त्यानंतर एका साईडला हा जो इमेज आहे तो आपल्याला प्रॉपर घेऊन यायचा अशा प्रकारे. त्यानंतर प्लस की देऊन थोडंसं पुढं येऊन परत काय करायचं परत एकदा प्लस की देऊन इमेज आहे तो स्क्रोल करत एका साईडला घेऊन यायचा आहे पूर्ण अशा प्रकारे. घेऊन आल्यानंतर परत थोडंसं पुढं येऊन प्लस की द्यायचं आणि जिथून आपण दुसऱ्या साईडला इमेज आणला तिथंच परत घेऊन यायचं आहे. आणि बघू शकता लास्ट म्हणजे थोडंसं इथं आपल्याला इमेज आहे तो प्रॉपर मधोमध घेऊन यायचा आहे. म्हणजे ॲनिमेशन तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे बघू शकताय. आता हे ॲनिमेशन दिल्यानंतर बाकीचे जे इमेज राहिले त्या प्रत्येक इमेज लेअरला आपला इफेक्ट ॲड करायचा आहे. त्याआधी आपल्याला स्टार्टिंगला येऊन खाली प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि जो इमेज तुम्ही ॲड केला आहे त्या इमेज लेअरचीच आपल्याला PNG काय करायचे अशा प्रकारे करून घ्यायचे आहे. बघू शकता जो बॅकग्राऊंडला तुम्ही ज्या गाडीचा इमेज ॲड केला आहे त्याच गाडीची PNG आपल्याला ॲड करायची आहे. तर PNG ॲड केल्यानंतर त्याची जी साईज आहे त्या गाडीच्या PNG नुसार सेट करायचे आहे. बघू शकता थोडंसं गॅप राहिलेलं आहे. तर PNGच्या गाडीनुसार आपण इथं ही जी PNG आहे आणि आपली गाडी आहे ती प्रॉपर अशी सेट केलेली आहे. आणि सेट केल्यानंतर याची लेंथ 8.3 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून आपल्याला लॉंग प्रेस करून इमेजवरती घेऊन यायचे बघू शकता अशा प्रकारे. आता इमेजवरती घेऊन आल्यानंतर परत एकदा स्टार्टिंगला येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि तुम्हाला ग्रीन स्क्रीन एक व्हाईट विंग्स म्हणून हा व्हिडिओ दिलेला आहे तो ॲड करून सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं त्याची लेंथ 8.3 पर्यंत ठेवून आपल्याला लॉंग प्रेस करून अशा प्रकारे या दोन्ही इमेज लेअरच्या मधोमध घेऊन यायचे आहे. अशा प्रकारे मधोमध घेऊन आल्यानंतर इमेज लेअर सिलेक्ट करून आपल्याला इफेक्टमध्ये जायचं आहे. त्यानंतर ॲड इफेक्टवर क्लिक करून क्रोमा की बघू शकताय अशा प्रकारे क्रोमा की आपल्याला सर्च करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे 4 नंबरला तुम्हाला क्रोमा की ऑप्शन दिसून येईल. तो सिलेक्ट केल्यानंतर ग्रीन स्क्रीन हा सेकंड नंबरचा ऑप्शनवर क्लिक करून इथं आपल्याला ग्रीन स्क्रीन आहे तो बघू शकता अशा प्रकारे ह्याची जी सेटिंग आहे ती 0.3000 अशा प्रकारे करून घ्यायचे. बघू शकता अशा प्रकारे 0.3 करून घेतल्यानंतर प्रॉपर आहे ते बॅकग्राऊंड आहे ते ग्रीन स्क्रीन इथं आपलं गेलेलं आहे. तर ग्रीन स्क्रीन गेल्यानंतर प्रॉपर अशी आपल्याला काय करायचं आहे मूव अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन थोडंसं रोटेट करून म्हणजे -5 डिग्री आणि याची जी साईज आहे ती अशा प्रकारे वाढवून घ्यायची आहे. याची जी साईज आहे ती प्रॉपर इमेजवरती अशा प्रकारे सेट करायची म्हणजे आपली गाडीची जी PNG आणि इमेज आहे त्याच्या मधोमध आपण सेट केलेलं आहे. तर बघू शकता स्टार्टिंगपासून याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर परत एकदा स्टार्टिंगला येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि तुम्हाला PNG दिलेला अशा प्रकारे फुलवंती म्हणून तो ॲड करून थोडासा रोटेट म्हणजे +5 डिग्री अशा प्रकारे रोटेट करून इथं आपल्या वरती सेट करायचे आहे. याची साईज आहे ती थोडीशी वाढवून याचीही लेंथ आपल्याला 8.3 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून हाही PNG लॉंग प्रेस करून अशा प्रकारे खाली घेऊन यायचा आहे. म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर अशा प्रकारे आपलं पहिलं ॲनिमेशन आहे ते क्रिएट झालेलं आहे. आता सेकंड ॲनिमेशनसाठी आपल्याला काय करायचं आहे 8.3 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि जो PNG दिला आहे तो ॲड करून त्याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून इथं आपल्याला काय करायचं आहे हाही PNG मायनस म्हणजे प्लस रोटेट करून घ्यायचा आहे.
याची ही साईज वाढवून इथं आपल्याला वरती सेट करायची आहे. अशा प्रकारे बघू शकताय. सेट केल्यानंतर आता नेक्स्ट स्टेप काय राहिली की या प्रत्येक इमेज लेअरला आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी इथून बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून इथूनपासून चालवणाऱ्या तिन्ही लेअरला आपण इफेक्ट दिलेले आहेत. त्या तिन्ही लेअरमधील पहिला इफेक्ट आहे तो कॉपी करून घ्यायचा आहे. त्यानंतर मेन प्रोजेक्ट लावून पहिल्या इमेज लेअरला म्हणजेच 8.3 या सेकंदाच्या लेअरला पेस्ट करायचे आहे. म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. अशाच प्रकारे परत एकदा बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून इथूनपासून जी सेकंड लेअर आहे ती आपल्याला इथपासून कॉपी करून घ्यायची आहे. ती कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्ट लावून इथं आपल्याला सेकंड म्हणजेच 10.12 या सेकंदापासून चालवणाऱ्या प्रत्येक एकाडेक इमेज लेअरला अप्लाय करायचे. तुम्ही टायमिंग बघूनही त्या लेअरला अप्लाय करू शकता. आणि हा इफेक्ट झाल्यानंतर परत एकदा बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून थर्ड लेअर म्हणजे लास्ट लेअर इथून आपल्याला इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन इथं आपल्याला काय करायचं आहे 11.12 या सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करून एक इमेजमध्ये सोडून अशा प्रकारे 13.12 आणि लास्ट 15.5 अशा प्रकारे पेस्ट केल्यानंतर स्टार्टिंगपासून याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.